Praise God. आमेन. Amen. We are looking to God देवाकडे आपण पाहत आहोत and we want God to bless us. आणि आपली इच्छा आहे की देवाने आपल्याला आशीर्वादित We करावं. want God to speak to us. देवाने आपल्याशी बोलावं अशी आपली इच्छा आहे. Amen. आमेन. Divine distinction. दैवी गुण, Distinction. Difference. फरक, दैवी फरक, Divine distinction. दैवी फरक. मेरा थोड़ा कम कर दे बेटा, इनका ज्यादा रख. Amen. We'll open our Bibles to Genesis chapter 37, verses 25 to 28. उत्पत्तीचा 37वा अध्याय आणि त्यातील 25 ते 28 वचन आपण यावेळेला वाचूयात. उत्पत्ती 37, 25 ते 28. 25 to 28. 25 ते 28 उत्पत्ती 37. And they sat down to eat a meal. Then they lifted their eyes and looked, and there was a company of Ishmaelites coming from Gilead with their camels bearing spices, balm, and myrrh on their way to carry them down to Egypt. So Judah said to his brothers, "What profit is there if we kill our brother and conceal his blood? Come and let us sell him to the Ishmaelites, and let not our hand be upon him, for he is our brother and our flesh." And his brothers listened. Verse 28, then Midianites traders passed by, so the brothers pulled Joseph up and lifted him out of the pit and sold him to the Ishmaelites for 20 shekels of silver, and they took Joseph to Egypt. उत्पत्तीचा 37वा अध्याय त्यातील 25 ते 28 वचन आपण यावेळेला वाचूया. मग ते भाकर खायला बसले तेव्हा त्यांनी आपले डोळे वर करून पाहिले, तो पहा इश्माली लोकांचा काफला मसाल्याची द्रव्ये व सुगंधी डिंक व बोळ लादलेल्या उंटांसहित गिलादाहून येत आहे आणि मिस्र देशात चालला आहे. तेव्हा यहूदा आपल्या भावांना म्हणाला, आम्ही आपल्या भावाला मारले आणि त्याचे रक्त लपवले तर काय लाभ? चला आपण त्याला इश्माली लोकांना विकू, आपला हात त्याच्यावर नसावा, कारण तो आपला भाऊ आपल्या हाडा मांसाचा आहे. मग त्याच्या भावांनी त्याचे ऐकले. तेव्हा मिद्यानी व्यापारी जळून जात असता त्यांनी योसेफाला खाचेतून वर काढले आणि योसेफाला इश्माली लोकांना 20 रुपयाला विकले आणि त्यांनी योसेफाला मिस्राला आणले. Amen. Amen. The land of Goshen is the area in Egypt मिस्र देशामध्ये गोशेन प्रांत एक असा भाग आहे where Israelites lived for over 400 years. जिथे इस्रायली माणसं 400 वर्षाहून जास्त वर्ष राहिली. And Joseph was one of Jacob's sons. आणि योसेफ याकोबाच्या अनेक मुलांपैकी एक मुलगा होता. He had been sold by his brothers into slavery, त्याच्या भावंडांनी त्याला गुलाम म्हणून विकून टाकलं and Joseph finally ended up in Egypt, आणि सरते शेवटी हा योसेफ मिस्र देशात म्हणजे इजिप्त मध्ये आला, where by God's protection and provision, जिथे देवाच्या संरक्षणाने आणि पुरवठ्याने he rose up to become the second in command. तो उत्कर्षाला इतका मोठ्या पदाला आला की म्हणजे दुसरा हात जणू फारो राजाचा. And Goshen was the land where the king proposed for the children of Israel to live. आणि गोशेन प्रांत फारो राजानेच प्रस्ताव मांडून इस्रायली लोकांना राहण्यासाठी सुचवलेली जागा होती. Actually, it was done by Joseph आणि खरं म्हटलं तर ते योसेफाने केलेलं होतं according to the leading of God, देवाच्या मार्गदर्शनाखाली. because कारण Goshen was a fertile land. गोशेन एक सुपीक जमीन होती And moreover, it was on the eastern edge of Egypt, आणि एक तर मिस्र देशाच्या पूर्वेकडच्या भागाला ती होती, which fell in the direction of the land of Canaan, कनान देशाच्या बाजूने त्या दिशेने, from which area they had come to Egypt. म्हणजे जिथून ते लोक मिस्र देशात आलेले होते त्याच दिशेने. And it was very far from where Pharaoh really ruled. आणि फारो राजा जिथे राज्य करायचा ना मिस्र देशामध्ये, त्या जागेपासून ही जागा जरा लांब होती. And Joseph didn't want his people to be close to the seat of power. आणि योसेफाची इच्छा नव्हती की माझी माणसं जेव्हा इजिप्त देशात येणार त्यावेळेला जिथून राज्य चालतं, राजा जिथे बसतो, महाराज जिथे बसतात, त्याच्या जवळपास कुठे माझी लोक नकोत. He just wanted them far away from Pharaoh. आणि योसेफाची इच्छा होती की फारो राजापासून माझी माणसं एकदम लांबच कुठेतरी राहू देत. And God gave them this
piece of land आणि तुम्हाला ठाऊकच आहे देवाने त्यांना हा जमिनीचा तुकडा दिला because God knew कारण देवाला ठाऊक होतं there would be a day when He would deliver them, एक दिवस येणार आहे ज्या दिवशी देव त्यांना सुटका देणार आहे हे देव जाणून होता and it was very easy to just step out of the land and leave for आणि Canaan मग त्या land. गोशेन प्रांतातनं पावलं बाहेर टाकून लगेच निघणं सोपं जाणार होतं They didn't have to cross Pharaoh and his power to get out of the आणि land. मग त्यांना फारो राजा किंवा त्याचं ते जे काही राजासन जिथून तो राज्य करायचा ती जागा ओलांडून जायला लागणार नाही Like somebody sitting at the door, जसं कोणीतरी दारापाशीच बसलाय so that when they have to leave, की जसं समजा त्यांना जायचं असेल they don't disturb anybody, just walk out. तर ते दारापाशी बसलेली असतात त्यामुळे तिथून लगेच पटकन शांत निघून जातात कुणाला काही डिस्टर्ब होत नाही And nobody knows when they left. आणि कुणाला कळत पण नाही की दारापाशी असलेले आले कधी आणि गेले कधी And by the time they decide how you left, you are already left. आणि जोपर्यंत इतर माणसं विचार करत राहतात की हा कसा गेला तोपर्यंत तो गेलेलाही असतो Amen. See the plan of God. म्हणजे देवाची योजना कशी होती In पहा everything, what God does for the children of Israel is according to His divine plan. जी प्रत्येक गोष्ट देव त्याच्या मुलांसाठी इस्रायली लोकांसाठी करत होता ते सगळं देवाच्या अचूक योजनेमध्ये होतं Amen. Amen. Moreover, the occupation of Jacob and his family, आणि त्याहून जास्त म्हणायला गेलं तर याकोब आणि याकोबाच्या परिवाराचा जो पेशा होता it हुद्दा was होता shepherding the flock. म्हणजे मेंढपाळ त्यांचा पेशा होता मेंढपाळ And moreover, त्याहून जास्त shepherding the flock was looked upon as a very detestable thing in the eyes of Pharaoh and Egypt. कळपाचा मेंढपाळ बनून जे काही काम करायचं आहे ते कळप सांभाळायचं जे काम आहे ते मिस्र देशाचा राजा फारो राजा त्याला एका खालच्या नजरेनं बघायचा It's a very low trade in their eyes. की त्या फारो राजाच्या किंवा त्यांच्या नजरेमध्ये मेंढपाळाचं काम म्हणजे खालच्या दर्जाचं काम त्याला not काही only किंमत नाही. that, आणि इतकंच नाही They used to worship these animals. या सगळ्या जनावरांची ते आराधना करायचे ना And we people eat these animals. आणि आपण ही सगळी जनावरं खातो Amen. So Amen. sometimes it is abomination to some people. तर कधी कधी काही लोकांना ते अमंगळ वाटतं ना बेटा Amen. आमेन And so he said it's better we stay in Goshen. तर मग ते म्हणाले की आपण गोशेनमध्ये जरा लांबच राहिलेलं बरं आहे Amen. Amen. And moreover, Pharaoh also could keep these foreign herders away from his people. आणि मग फारो राजा सुद्धा या सगळ्या परदेशी मेंढपाळांना आपल्या स्वतःच्या लोकांपासून लांब ठेवू शकला And that doesn't mean that Pharaoh and his people didn't have animals. याचा अर्थ असा नाही की फारोकडे आणि फारोच्या लोकांकडे जनावरं नव्हती असं नाही But he also told Joseph, let your family take care of my cattle too. पण तो योसेफाला म्हणाला की तुझा जो काही परिवार येत आहे त्यांना माझ्याही गुराढोरांना कळपाला सांभाळू देत And before Joseph could make his family to meet Pharaoh, आणि योसेफाने त्याच्या परिवाराला फारो राजाला भेटायला लावायच्या अगोदर he educated them what they have to speak, योसेफाने त्यांना प्रशिक्षण दिलं शिकवलं की तिथं गेल्यावर कसं काय बोलायचं what you have to say. तिथं काय बोलायचं And so we read in Exodus 46:34. मग निर्गम 46 आणि त्यातल्या 34व्या वचनामध्ये आपल्याला कळतं ते That what Joseph taught his family, that's what they spoke. की योसेफाने त्याच्या परिवाराला जे बोलायला शिकवलेलं होतं तेच त्याच्या परिवाराने तिथे जाऊन बोललं We have been shepherds from our youth, as our fathers have been for many generations. Nirgam- See what Joseph is saying. See म्हणजे this, योसेफ काय म्हणतो निर्गमाचा 46वा अध्याय आणि 34. 34व वचन Huh? निर्गम 34 It's not there. Maybe it's in the beginning, then 4. maybe. सुरुवातीला कुठेतरी असेल He told them that when you come to that land, you just tell them that you want to live in the land of Goshen. म्हणजे तो त्यांना म्हणाला की It तुम्ही cannot be 46, yes. हा, It has to cannot be in the be. beginning. या Okay, just search it out. It's a study for you. तुमच्यासाठी अभ्यासाला गृहपाठ शोधून काढा मी जे बोलतोय ते वचन कुठे लिहिलंय है I ना? don't want to go and search now. कारण मला आता नाही शोधत बसायचं Now, he told them, you have to make this statement to Pharaoh. तर योसेफाने आपल्या परिवाराला शिकवलं की तुम्ही फारो राजा समोर आल्यानंतर असं असं बोला That we want to stay in Goshen. त्यांना सांगा की आम्हाला गोशेन प्रांतात राहायचंय महाराज Since we have got cattle, आणि आमच्याकडे गुरढोरं आहेत महाराज and in Goshen there is green pastures, आणि गोशेन प्रांतामध्ये हिरवीगार कुरणं आहेत plenty of water. भरपूर पाणी आहे So it would be better that if we take our cattle there and settle. तर आम्ही आमच्या गुराढोरांना तिथे घेऊन जर तिथेच आम्ही स्थिरस्थायी झालो तर आम्हाला बरं पडेल महाराज And so Pharaoh
heeded to their suggestion, आणि फारो राजाने त्यांचा प्रस्ताव ऐकला. and Goshen became a land where the Israelites prospered. आणि गोशेन प्रांत मग असा प्रांत झाला की जिथे इस्रायली लोक राहू लागले आणि समृद्धीला आले. And the people of Israel were fruitful. आणि इस्रायली लोक तिथे सफळ झाले. They increased greatly. ते फार मोठ्या रीतीनं तिथे वाढले. They multiplied. बहुगुणित झाले. एकाचे दोन, दोनाचे चार. Bible says they grew exceedingly. आणि बायबल म्हणतात ते प्रचंड मोठ्या रीतीनं तिथे वाढले. So that the land was full of the children of Israel. आणि तो संपूर्ण प्रांत सगळ्या इस्रायली लोकांनी खचखचून भरला. I think so. It's given in Exodus 1 verse 7. हा Just check it out. निर्गमचा पहिला अध्याय आणि 7व्या वचनामध्ये बहुतेक हे सगळं लिहिलेलं आहे. They were prospering in the land of Egypt. आणि त्या मिस्र देशामध्ये हे सगळे इस्रायली समृद्धीला यायला लागले. God always separates his people from the world. तसं देव ना नेहमी त्याच्या लोकांना जगापासून वेगळं करतो. He wants to keep them separate आणि देवाला नेहमी त्याच्या लोकांना वेगळं ठेवायची इच्छा असते. because he's very careful about them. कारण की देव देवाच्या लोकांविषयी ना नेहमी फार जपून असतो. And so Pharaoh granted the request for Israel to dwell in Goshen. तर फारो राजाने त्यांची विनंती मान्य केली आणि फारो त्यांना म्हणाला की ठीक आहे तुम्ही गोशेन प्रांतात राहा. आणि- निर्गमाचा पहिला अध्यायच आहे तिथेच हे सगळं लिहिलंय बघा. And then you see, आणि मग आपण पाहतो whenever there is famine in the land of Egypt, जेव्हा केव्हा मिस्र देशामध्ये दुष्काळ पडायचा Goshen is to be spared तेव्हा गोशेन प्रांत मात्र त्या दुष्काळात जायचा नाही. because it was in the eyes and radar of God. कारण तो देवाच्या नजरेमध्ये आणि देवाच्या वर्तुळामध्ये होता. Amen. देवाच्या रडार मध्ये होता तो. And so as long as they dwelt in Goshen, तर जोवर हे इस्रायली लोक गोशेन प्रांतात राहिले they had great possessions. त्यांच्याकडे मालमत्ता वगैरे सगळं व्यवस्थित They झालं. grew and they ते increased. वाढले वाढले सफळ झाले बहुगुणित झाले. You have to be where God places you तसं देवाने तुला जिथे ठेवलंय तुला जिथं नेमलंय तिथं तू राहायला हवंय. because there lies your blessing. कारण तिथेच तुझे आशीर्वाद आहेत बेटा. नसते हट्ट करायचे नाही की मला इथे जमत नाही मला इथे आवडत नाही असं म्हणून चालत नाही. देवाने जिथं नेमलंय तिथं राहायचं. That's why he started a church, आणि म्हणून तर त्याने ते चर्च सुरू केलं. that he can separate the world from you. म्हणून तर त्याने चर्च सुरू केलेलं आहे की जगाला तुमच्यापासनं आणि तुम्हाला जगापासनं त्याने वेगळं करावं म्हणून देवाने सुरू केलं चर्च. Amen. When you put up yourself in the place where God places you, जेव्हा तुम्ही देवाने तुम्हाला नेमून दिलेल्या जागेमध्ये येऊन राहता what will you have? काय मिळणार You will तुम्हाला? have only blessings. नुसते आशीर्वाद मिळणार तुम्हाला. Goshen speaks of blessings. गोशेन प्रांत आशीर्वादांविषयीच बोलतो. Goshen speaks about the destined place that God has for each one आणि of us. गोशेन प्रांत काय बोलतो? देवाने आपल्या प्रत्येकासाठी जी नेमलेली जागा आहे त्या जागेविषयी बोलतो. Goshen speaks many things. गोशेन प्रांत अनेक गोष्टी It's बोलतो. a place of rest. गोशेन प्रांत म्हणजे आरामाची जागा. It speaks about the place of refuge. गोशेन प्रांत म्हणजे आश्रयाची जागा. It speaks of the church. गोशेन प्रांत म्हणजे चर्च. See, there is a Goshen for every child of God to dwell, तर देवाच्या प्रत्येक लेकरासाठी एक गोशेन आहे जिथं तो जाऊन राहू शकतो. which is a secret place of the Most High God. की परम पवित्राची ती गुप्त जागा आहे. Amen. त्या जागेत आपण जर येऊन बसलो तर ते आपल्यासाठी गोशेन आहे. Secret place of the Most High. म्हणजे परम पवित्राची गुप्त जागा. त्या It's- जागेत जर आपण येऊन बसलो तर It's the place of regular fellowship and communion with God. म्हणजे नियमितपणे देवाशी जिथे आपण बोलतो संवाद साधतो सहभागिता साधतो ती जागा. Where you hear the word of God. जिथे आपण देवाचं वचन ऐकतो. Where you have holy communion. जिथे आपण पवित्र सहभागिता घेतो. आज प्रभू भोजन आहे म्हणे. Amen. ती Where we जागा. have study of the word and prayer. जिथे देवाच्या शब्दाचा आपण अभ्यास करतो प्रार्थना करतो ती जागा. Where God speaks. जिथे देव आपल्याशी बोलतो ती जागा. Where God blesses. जिथे देव आपल्याला आशीर्वाद देतो ती जागा. Where God's word provides solution to जिथे every देवाचा problem. शब्द प्रत्येक समस्येला उपाय देतो ती जागा म्हणजे गोशेन. माझं Every गोशेन. need is met there. प्रत्येक गरज तिथे भागली जाते. Praise God. माझं गोशेन हे आहे. Amen. And so, तुमचं तुम्ही शोधा. in Israel's case, तर इस्रायलच्या या केसमध्ये Goshen was very different from Egypt. गोशेन मिस्र देशापासून वेगळं होतं. The people of Egypt stayed there, but Goshen was separated. आणि मिस्री लोक जरी तिथे राहत होते तरी गोशेन प्रांत ना वेगळा होता. Amen. आमेन. Israelites were depending on themselves. आणि इस्रायली माणसं स्वतःवर अवलंबून राहत होती. They were looking to the king. राजाकडे पाहत होती. But the children of Israel were looking to God and Moses. इजिप्तची माणसं स्वतःवर अवलंबून राजाकडे पाहत होती पण इस्रायली माणसं देवाकडे बघून मोशेकडे बघून जगत होती. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Job 22 verse 29, इयोबाचा 22वा अध्याय
आणि त्यातलं 29व वचन म्हणतं, When men are cast down, then thou shalt say, there is a lifting up. योबाचा 22वा अध्याय आणि त्यातलं 29व वचन. 22-29 योग. देव गर्विष्ठाला खाली आणील आणि नम्र जनाला तारील. Say, he is going to lift them up. त्यांना देव उचलणार आहे. If you are hard pressed in your life, जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अडीअडचणीत अडकलाय things are not happening, आणि गोष्टी घडतच नाहीयेत, many needs to be met. अनेक गरजा आहेत पण भागत नाहीयेत, There is an invitation for God to come to Goshen. तर देवाकडनं तुला आमंत्रण आहे की गोशेन प्रांतात ये. Goshen also speaks about our Lord Jesus Christ. आणि गोशेन आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सुद्धा बोलत आहे. Jesus said येशू बोलले in Matthew 11:28, मत्थ्याचा 11वा अध्याय 28वा वचन, come to me, माझ्याकडे या all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो मजकडे या, and I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. There is true rest in God. देवामध्ये खरा विसावा आहे. Lord, I want to come to you प्रभू मला तुझ्याकडे यायचंय because I need rest. कारण मला विसावाची गरज आहे, मला आरामाची गरज आहे. And He will give you true rest. आणि देव तुम्हाला खरा खुरा विसावा आणि आराम देईल. Praise God. देवाला धन्यवाद. The dwelling of Goshen is very important for every child of God. देवाच्या प्रत्येक लेकरासाठी गोशेन प्रांतात त्याने येऊन राहणं फार महत्वाचं आहे. Father, take me to the land of Goshen, देवा माझ्या बापा मला माझ्या गोशेन प्रांतात ने, where I will find rest for my soul, ज्या गोशेन प्रांतात मला माझ्या जीवाला विसावा सापडावा, where I will find peace, ज्या गोशेन प्रांतात मला शांती सापडावी, where I can find answers to all my questions. ज्या गोशेन प्रांतात मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावी, Say, अशा माझ्या गोशेन प्रांतात तू मला ने. Who selected Goshen for the children of गोशेन Israel? प्रांत कोणी निवडला इस्रायली It लोकांसाठी? was Joseph. योसेफाने निवडला. And who directed Joseph? आणि योसेफाला God. कोणी मार्गदर्शन केलं? योसेफाला देवाने मार्गदर्शन केलं. Say, and Joseph speaks about our Lord Jesus Christ. आणि योसेफ आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांचंच प्रतीक आहे. He is the antitype of our Lord Jesus आपल्या Christ. प्रभू येशू ख्रिस्तांचाच प्रतिनिधित्व करणारा तो प्रतिनिधी आहे. Amen. आमेन. Because Bible says कारण बायबल म्हणतं Joseph came and informed Pharaoh. योसेफ आला आणि योसेफाने फारोला सांगितलं. What did he say? काय सांगितलं? He told Pharaoh, फारो राजाला योसेफ म्हणाला, my father and my brothers माझे वडील आणि माझी भावंड and their cattle and their flock आणि त्यांची गुरढोरं, त्यांचे कळप and everything that belongs to them, आणि जे सगळं त्यांच्या मालकीचं आहे, they have come from the land of Canaan कनान देशातनं ते सगळे इकडे आलेले आहेत and they want to settle here. आणि त्यांना इथे स्थिरस्थायी व्हायचंय. And they are in the land of Goshen. आणि गोशेन प्रांतात ते आहेत. Say, they are in the land of Goshen. गोशेन प्रांतात ते आहेत. And so, see, he informed him beforehand only. म्हणजे फारो राजाला योसेफाने अगोदरच माहिती देऊन टाकली They are in the land of Goshen. की गोशेन प्रांतामध्ये माझा परिवार, त्यांची गुरढोरं, कळप सगळं येऊन राहतायत ऑलरेडी. Now, let me check it up where it is. आम्हाला थोडं तपासू दे कुठे लिहिलंय. Genesis 47 उत्पत्तीचा 47वा अध्याय and verse 1 onwards. आणि पहिल्या वचनाच्या पुढे बघा, उत्पत्ती 47:1च्या पुढे आपण He went and told Pharaoh, त्याने my father and my brothers, their flocks and their herds have come from the land of Canaan, and indeed they are in the land of Goshen already. उत्पत्तीचा 47वा अध्याय पहिल्या वचनाच्या पुढे बघू आपण. मग योसेफाने जाऊन फारोला सांगितले व म्हटले, माझा बाप व माझे भाऊ आपले कळप व आपली खिल्लारे व आपले जे काही आहे ते सर्व घेऊन कनान देशाहून आलेले आहेत आणि पहा ते गोशेन प्रांतात आहेत. What did he do? काय केलं त्यांनी? He settled them in Goshen. गोशेन प्रांतात योसेफाने त्यांना स्थिरस्थायी सेटल करून टाकलं. He did not keep them in the borders. आणि कुठे असं सीमा रेषेवर ठेवलं नाही, He put them properly in Goshen. म्हणजे यथायोग्य गोशेन प्रांतात आणून त्यांना वसवलं. He said, you all stay here. आणि योसेफ त्यांना म्हणाला, तुम्ही सगळे इथे राहा, This is the destined place for कारण you. ही तुमच्यासाठी देवाने ठरवलेली जागा आहे. This is the blessed place for आणि you. तुमच्यासाठी ही आशीर्वादित जागा इधर ही रहना, इधर से Now I जाना will नाही. go and talk to Pharaoh. आता मी जाऊन फारो राजाशी बोलून येतो. Then he went and spoke to Pharaoh. आणि मग योसेफ जाऊन फारो राजाशी बोलला My people are already settled in की Goshen. माझे लोक ऑलरेडी देश सोडून आलेत आणि गोशेन प्रांतात राहतायत. In other words, दुसऱ्या शब्दात now to, ask them to pack up again and repack and shift to another place, it will be hard. आता त्यांना पोटल्या बोचकी बांधून परत दुसऱ्या जागी शिफ्ट व्हायला सांगणं वगैरे अवघड So जाणार. they are already settled, let them settle there. ऑलरेडी महाराज ते तिथे गोशेन प्रांतामध्ये सेटल झाले, तर असू दे ना आता. Joseph knew that the best portion of
Egypt was in Goshen. योसेफाला माहिती होतं की इजिप्त देशातला सगळ्यात चांगला भाग म्हणजे गोशेन. And far away from Pharaoh, आणि फारोच्या मालापासनं, फारो राजापासनं लांब, far away from politics. राजकारणापासनं लांब. God takes you far away from politics. देव तुम्हाला राजकारणापासनं लांब नेतो बरं का. God takes you far away from the world. देव तुम्हाला जगापासनं लांब नेतो. He spots out the best place for you. आणि देव तुमच्यासाठी अति उत्तम ती जागा निवडतो Amen. की ही जागा माझ्या लेकरासाठी बरोबर आहे. See, they are settled there temporarily, Pharaoh. आणि तात्पुरते फारो महाराज ते तिथे आता सेटल झाले आहेत. But you see what you feel is आता right. महाराज तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला काय योग्य वाटतं. Eh? Pharaoh said, okay, if they are settled in Goshen, they Pharaoh might as म्हणाला, well settle there. ठीक आहे, वाय नॉट. ते जर ऑलरेडी आलेत आणि तिथे राहायला लागले तर आता त्यांना माहिती असेल तिथेच राहू दे. Because Joseph knows that place. कारण योसेफाला ती जागा माहित होती. Jesus knows the place. तसं येशूंना ती जागा ठाऊक असते. Joseph was there before his brethren could be there. योसेफ तिथे त्याची भावंडाण बाप येण्या अगोदर पासून होता. He was settled there for many years. आणि योसेफ मिस्र देशात अनेक वर्षांपासून सेटल झाला होता. He knows which place is best for my योसेफाला people. म्हणून माहिती होतं की मिस्र देशात माझ्या लोकांसाठी चांगली जागा कुठली. See? तसं देवाला ठाऊक असतं. Jesus knows तसं येशूंना माहिती आहे what is best for you. तुझ्यासाठी अति उत्तम ती जागा कुठली आहे. Because Joseph also was staying in Goshen. कारण योसेफ पण गोशेन प्रांतात राहत होता. And he knows that place is a prosperous place. आणि त्याला कळून चुकलेलं होतं की ही जागा अतिशय समृद्ध आहे. And so he took 5 of his brethren आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्या 5 भावंडांना घेतलं, and he educated them. त्यांना शिकवलं की असं बोलायचं. Tell Pharaoh that we would love to settle in Goshen हो, only. म्हणजे त्यांना पोपटपंची शिकवली त्यांनी की फारो महाराजांच्या समोर गेल्यानंतर आदवीनं त्यांना सांगा की सर आम्हाला हीच जागा आवडली, इथं राहायचंय. See verse 4. चौथं वचन. We have come to live here in Egypt, for there is no pasture for our flocks in Canaan. The famine is very bitter there. We request permission to live in the land of Goshen. उत्पत्तीचा 47वा अध्याय 4थं वचन. आणखी ते फारोला म्हणाले, कनान देशात दुष्काळ भारी असल्यामुळे तुझ्या चाकरांच्या कळपांना चारा मिळत नाही, म्हणून आम्ही या देशात उपरी म्हणून राहायला आलेलो आहोत. तर आता आम्ही तुला विनंती करतो, तुझ्या चाकरांना गोशेन प्रांतात राहू दे. Praise God. विनंती करतो महाराज, आम्हाला तिथंच राहू दे. आता Listen to what Jesus tells you. येशू तुला जे सांगतात ते तू ऐक. Listen to what the word of God tells you. देवाचा शब्द तुला जे सांगतो ते तू ऐक. Listen to what the word comes from the pulpit. आणि या मंचावरनं, या वेदीवरनं जो शब्द येतो तो ऐक. It shall bless you. त्यातनं तुला आशीर्वाद मिळेल. Because God's word is not against you. कारण देवाचा शब्द काही तुझ्या विरुद्ध नाहीये. God's word is for you. देवाचा शब्द तुझ्यासाठी आहे. God's word is for your profit. देवाचा शब्द तुझ्या फायद्यासाठी आहे. God's word is for your elevation. देवाचा शब्द तुझ्या उन्नतीसाठी आहे. God's word is for his children. देवाचा शब्द त्याच्या मुलांसाठी आहे. जसं मी म्हणाले की हे माझं गोशेन आहे, See, हे मी सोडणार नाही. if you want to eat the good of the land, listen to God. तुला जर देशातलं चांगलं धान्य खायचं असेल, राजकारणात पडायचं नाही, कुणाचं ऐकायचं नाही, देवाचं ऐकायचं. Amen. आमेन. Verse 11 says, 11 वचन. and Joseph placed his father and his brethren and gave them a position in the land of Egypt, in the best of the land, in the land of Ramesses, as Pharaoh had commanded. उत्पत्ती 47 त्यातलं 11 वचन. मग योसेफाने आपल्या बापाच्या आणि आपल्या भावांच्या राहण्याची व्यवस्था केली आणि फारोने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना मिस्र देशात, देशाच्या चांगल्या भागात म्हणजे रामसेस प्रांतात वतन दिले. Best land of Egypt was चांगला. selected by Joseph. मिस्र देशातला चांगला भाग योसेफाने आपल्या भावंडांसाठी निवडला. God has selected best for you. तसं देवाने तुझ्यासाठी एकदम बेस्ट निवडलंय. Best, एकदम बेस्ट, एक नंबर. best place. अलीकडच्या बाची एक नंबर. His covenant is best. देवाचा करार एकदम छान आहे. His word is best. देवाचा शब्द एकदम छान आहे. What he tells us is best. आणि देव आपल्याला जे सांगतो तेही छान आहे. His intention for us is best. देवाचे हेतू आपल्यासाठी छान आहेत. Praise God. मस्त म्हणजे मस्त. There is no guile in the heart of my God. माझ्या देवाच्या अंतःकरणामध्ये कपट नाही बरं का. There is no envy in the heart of my माझ्या God. देवाच्या अंतःकरणामध्ये मत्सर तिरस्कार नाहीये. He wants you to prosper. माझ्या देवाची एकच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी समृद्धीला, भरभराटीला या. When you get into Goshen, you become blessed. गोशेन प्रांतात तुम्ही आलात की आशीर्वादित व्हाल. Amen. तुझं गोशेन शोध, तिथं ये
आणि ब्लेसेड हो. Praise God. देवाला धन्यवाद. You are preserved from terror. कारण की तुला तिथे दहशतीपासून वंचित ठेवलंय. No arrow shall be shot in the day at you. एक बाण दिवसा म्हणून तुझ्या जवळ येणार No नाही. plague shall come near your dwelling. एक बाण तुझ्यावर दिवसा सोडला जाणार नाही. एक पिढा तुझ्या जवळ येणार नाही. In Goshen, your future is secure. गोशेन प्रांतात तुझं भवितव्य सुरक्षित राहील. God said, ते बोललाय, I want you to be separated from Egypt. माझी इच्छा आहे की मिस्र देशापासून तुम्ही वेगळेच राहा. Amen. जरा 4 पावलं लांब. I have chosen this place for मी you. ही जागा तुमच्यासाठी निवडली आहे I have given you the best land. आणि मी तुम्हाला अतिउत्तम जागा दिली आहे. म्हणजे असं ना जणू की जगातली पण जगासारखी नाही. Say, Jesus said, येशू बोलले, you have not chosen me, I have chosen you. तुम्ही मला निवडलेलंच नाहीये, मी तुम्हाला निवडलंय. I have ordained मी you तुला नेमलंय that you may bring forth fruit, अशासाठी की तुला फळ यावं and your fruit shall remain. आणि तुझं फळ टिकावं राहावं. Amen. आमेन. Exodus 8:22. निर्गम 8वा अध्याय त्यातलं 22वं वचन. I will sever in that day the land of Goshen in which my people dwell, that no swarms of flies shall be there, to the end that thou mayest know that I am the Lord in the midst of the earth. निर्गम 8वा अध्याय आणि त्यातलं 22वं वचन. आणि त्या दिवशी माझे लोक राहतात तो गोशेन प्रांत मी वेगळा करीन. Yes, तेथे- वेगळं करीन. तेथे गोमाशा होणार नाहीत. यावरून पृथ्वीमध्ये मीच यहोवा आहे हे तुला समजेल. Say, I will separate you. मी तुला वेगळं करीन. Why? का? The swarm of flies should not come near you. की तिथं गोमाशा तुझ्या जवळ सुद्धा येता कामा नये. Amen. No mosquito should bite my people. एक मच्छर म्हणून माझ्या लोकांना चावता कामा नये. Amazing promise. वा वा वा, काय आश्चर्यकारक अभिवचन देवाने मुलांसाठी दिली Say त्याच्या. that. No flies shall be there in Goshen. एक माशी म्हणून तिथं गोशेन प्रांतात तुझ्या जवळ येणार नाही. If you enter Egypt, then mosquito bites, malaria happens, don't tell me. मिसर देशात जर घुसला तर नाही नाही ते आजार होतील बघ. मग काय तुम्ही नाव घ्या तो आजार होईल. Amen. And so the cattle of the Egypt is separated from those of the Israel cattle. तर मिसर देशातला सुद्धा जो काही कळप होता, गुरढोर होती, ती इस्रायली गुराढोरांपासून वेगळी होती. Read in Exodus 9:4. निर्गम 9वा अध्याय त्यातलं 4थं वचन वाचा. Say, लिहिलेलं आहे. आणि इस्रायली गुरेढोरे व मिस्राची गुरेढोरे यांच्यामध्ये यहोवा भेद करेल. yes. म्हणजे काय करेल? त्यांना वेगळं वेगळं करेल. Even among the animals there will be म्हणजे separation. जनावरांमध्ये सुद्धा परमेश्वर येऊन त्यांना वेगळं करेल. My people's animals also will be protected. म्हणजे माझ्या माणसांची जनावर सुद्धा देव म्हणतो मी सुरक्षित ठेवीन. And there shall nothing die of all that is the children's, that is of the children of Israel. आणि इस्रायलाच्या संतानाचे जे काही आहे त्यातले काहीच मरणार नाही. निर्गम 9:4. Provided you stay in Goshen. व गोशेन प्रांतात डिंक लावून राहिला तर. जर का इकडं तिकडं उड्या मारल्या तो फिर नाही मिलेगा. Goshen is the church. Goshen is the word of God. गोशेन चर्च आहे. गोशेन देवाचा शब्द आहे. Goshen is the promises of God. गोशेन म्हणजे देवाने दिलेला अभिवचन आहे. Goshen speaks about the Lord Jesus Christ. गोशेन म्हणजे आपले येशू ख्रिस्त आहेत. Goshen speaks of Holy Communion. गोशेन म्हणजे पवित्र सहभागिता आहे. Amen. वाह, किती छान. Exodus 9:25 and 26. निर्गम 9:25 आणि 26. Hail and fire with thunder fell on Egypt, but not on the children of God. निर्गमचा 9वा अध्याय 25 आणि 26वं वचन. Say, आणि सर्व मिस्र देशभर जे काही शेतात होते त्यावर म्हणजे मनुष्य गुरेढोरे यांच्यावर गारांचा मारा झाला. huh. शेतातल्या सर्व हिरवळीवर गारांचा मारा झाला वगैरे. गोशेन प्रांतात इस्रायलाची संताने होती. तेथे मात्र गारा पडल्या नाही. तेथे मात्र गारा पडलं नाही. त्याला मारकर लाव. मारकर लाव. In Goshen, all these things never happened. गोशेन प्रांतामध्ये हे सगळं झालं नाही. देवाने I mean- नेमलेल्या जागेत आपण राहिलो. ते असं सगळं होत नाही. It is not natural calamity. आणि हे काही नैसर्गिक आपत्ती नव्हती. See, when God takes care, कसं असतं ना, देव जेव्हा सांभाळतो He allows the natural calamity to attack anywhere except Goshen. तेव्हा देव नैसर्गिक आपत्तीला इतर सगळीकडे येऊ देतो पण गोशेन प्रांतावर नाही. Darkness was in Egypt, अंधार इजिप्त देशात पसरला but it was not in Goshen. पण गोशेन प्रांतात लाईट होते. बोला. 3 days, 3 दिवस 3 nights, 3 रात्र no light in Egypt.
प्रकाशच नव्हता, लाईटच नव्हते मिसर देशात. Same country, तोच देश but only different states. पण वेगळं राज्य. States means maybe a town. वेगळं राज्य म्हणजे देश तोच होता, राज्य वेगळं. म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू तर राज्य वेगळी, देश तोच. They didn't have light. These त्यांना- fellows had light. त्यांच्याकडे लाईट नव्हते, गोशेन प्रांतात मात्र प्रकाश होता. How can it be? असं कसं? How can sun shine only on Goshen and not on Egypt? गोशेन प्रांतावर फक्त सूर्यप्रकाश अगदी आहे, चांगला छान पडतोय आणि मिसर देशात नाही, असं कसं? God's doing. देवाचं कार्य, असं कसं काय? He देव is the करतो. owner of the sun. He is the Oh. owner of the stars. He is the owner of the moon. सूर्य चंद्र तारे सगळ्याचा मालक तो आहे. तो ठरवेल, तो करेल. Read Exodus 10:21 to 23. मग निर्गम 10 अध्याय 21 ते 23 वाचा. And the Lord said unto Moses, stretch out thine hand towards heaven, that there may be darkness over the land of Egypt, even darkness which may be felt. And Moses stretched forth his hand towards heaven, and there was a thick darkness in all the land of Egypt 3 days. They saw not one another, neither rose any from his place for 3 days. But all the children of Israel had light in their dwellings. हालेलुया. निर्गम 10 अध्याय 21 ते 23. मग यहोवाने मोशेला सांगितले, तू आपला हात आकाशाकडे लांब कर, म्हणजे सर्व मिस्र देशावर अंधार होईल, असा की माणसे अंधारात चाचपत चाचपत जातील. तेव्हा मोशेने आपला हात वर आकाशाकडे लांब केला आणि सर्व मिस्र देशात 3 दिवस निबिड अंधार झाला. 3 दिवस पर्यंत त्यांच्यातला कोणी कोणाला दिसला नाही आणि कोणी आपल्या ठिकाणातून उठला नाही. तरी इस्रायलाच्या सर्व संतानांना त्यांच्या वस्त्यांमध्ये उजेड होता. They were nicely roaming around here and there, enjoying इस्रायली life. लोकांचं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, जाणं येणं खाणं पिणं एकदम सगळं व्यवस्थित. And the great Pharaoh was sitting in darkness. आणि फारो महाराज अंधारात बसले होते And the ordinary shepherds were enjoying the light. आणि साधी मेंढपाळ जमात उजेडाचा आनंद घेत होती. In the palace there was no light. राजमहालात अंधार झाला. बोला. In the hut there was light. झोपडीत प्रकाश पडला. This is- गाईच्या गोठ्यातला, आपल्या डोक्यातला, This is यांच्या God's झोपडीत पण doing. पडला. हे देवाचं कार्य आहे. Bible says in Exodus 11:6 and 7, मग निर्गम 11, 6 आणि 7. a great cry in Egypt was not experienced in Goshen. And there shall be a great cry throughout all the land of Egypt, such as there was none like it, nor shall be like it any more. But against any of the children of Israel shall not a dog move his Hallelujah. tongue Amen. against man or beast, that you may know Rabba, how rabba. that the Lord does put a difference Yes. between the Egyptians and Yes. Israel. निर्गम 11 अध्याय 6 आणि 7. आणि पूर्वी कधी झाला नव्हता व पुढेही कधी होणार नाही, असा मोठा आकांत व सर्व मिस्र देशात होईल. परंतु सर्व इस्रायलच्या संतानांपैकी कुणावरही, त्यातल्या मनुष्यावर, पशुवर, कुत्रे देखील भुंकणार नाही. बापरे. यावरून मिस्री व इस्रायल Amazing. यांच्यामध्ये यहोवा भेद करीत आहे, हे तुला समजेल. Amazing. Not a dog will bark at you. कुत्रा म्हणून भुंकणार नाही तुमच्या. I mean, this is the language of my God. माझ्या देवाची भाषा आहे, माझ्या देवाने बोललेली ही भाषा आहे. Amen. असं बघू नका माझ्याकडे, माझ्या देवाने बोललेली भाषा आहे. That is the power of the Lamb of God that has been shed and its blood applied on the doorpost. जो देवाचा कोकरा आपल्यासाठी मरण पावला आणि त्याचं रक्त जे आपल्या दारांच्या वेशीला आपण लावलं, त्यातलं हे सामर्थ्य आहे. Yes, because कारण this God is telling Moses what will happen in Exodus 12 when they will apply the blood. हा देव मोशेला सांगतोय की निर्गम 12 मध्ये जेव्हा ते रक्त लावतील तेव्हा काय होईल. Say, there will be a great cry. एक आकांत, एक रडणं होईल मोठं. Those who don't accept the Lord Jesus Christ, जे प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणार नाहीत ना, when Antichrist will come, आणि मग ख्रिस्त विरोधक जेव्हा येईल ना, there will be a great cry. फार मोठा आक्रोश होणार आहे. Destruction of all their firstborn son in Egypt. आणि मिस्र देशामध्ये प्रथम संतानांचा नाश झाला. Yes, they all died. सगळे वारले. प्रथम संतान, पहिलं Right. जन्मलेलं मूल, Right. प्रत्येकाचं वारलं. Right from the son of Pharaoh अगदी फारो राजाच्या पहिल्या मुलापासनं to the son of a slave. प्रजेपर्यंत, गुलामापर्यंत प्रत्येकाचा पहिलं संतान वारलं. In every home there was a cry because there was a death. प्रत्येक घरात रडणं सुरू झालं कारण मृत्यू झाला. Firstborn died प्रथम संतान प्रत्येकाचं वारलं. because the angel of death
past their home. कारण मृत्यूचा दूत त्यांच्या घरांवरून गेला. But wherever there was blood, पण ज्या घराच्या बाहेर रक्त होतं, blood of the lamb, कोकऱ्याचं रक्त, God said, take a lamb and cut it and apply blood on the doorposts and lintels. ते म्हणाला कोकरू घ्या, ते कापा, ते वधा, त्याचं रक्त घ्या, ते बाहेर दाराबाहेर लावा. And when the angel of death passes, आणि मृत्यूचा दूत जेव्हा येईल the blood will be seen by it. तेव्हा तो दूत तुमच्या घराबाहेर रक्त बघेल. See, the blood is not seen by us. आपल्याला रक्त दिसत नाही, They had to put it outside. बाहेर लावायला लागलं त्यांना ते रक्त. The angel of death will see. म्हणजे मृत्यूचा दूत ते बघेल And then he will cross आणि over. तुमची घरं सोडून जाईल, बाकीच्यांची प्रथम संतान That's करतील. why it's called Passover. म्हणून त्याला पास ओव्हर, ओलांडून जाणे म्हणतात. Yes, pass over my पास ओव्हर, house. ओलांडून जाणे, माझ्या घराला ओलांडून गेला तो. Some children must have cried. काही मुलं रडली असतील. Daddy, डॅडी, there is a great cry being heard in Egypt. इजिप्त देशामध्ये आज किती रडगाणं, सगळीकडे रडायचा आवाज. Our elder brother will be saved. मग आपला पण थोरला भाऊ वाचेल ना? No, he will not die. नाही ना मरणार डॅडी आपला मोठा? No, he will not die. नाही मरणार बेटा. Don't you see the blood applied रक्त लावलं there? ना आपण बाहेर. आपलं नाही, नाही पहिला बाय. पहिला मुलगा आपला नाही मरणार. आपण रक्त बाहेर लावले राजा. Amen. तुम्ही धाकटे थोरले व्यवस्थित राहणार. Yes, Exodus 12, निर्गम 12, 12 to 14. 12 ते 14. For I will pass through the land of Egypt this night, and I will smite all the firstborn in the land of Egypt. See, in the land of Egypt, both man and beast, and against all the gods of Egypt I will execute judgment. I am the Lord, and the blood shall be to you for a token upon the houses where you are. And when I see the blood, I will pass over you, and the plague shall not be upon you to destroy you when I smite the land of Egypt. And this day shall be unto you for a memorial, and you shall keep it a feast to the Lord throughout your generations. You shall keep it as a feast by an ordinance forever. निर्गम 12, 12 ते 14. कारण त्याच रात्री मी मिस्र देशात येथून तेथून फिरेन आणि मिस्र देशातील मनुष्याचे व पशुचेही सर्वप्रथम जन्मलेले मी मारीन आणि मी मिस्राच्या सर्व देवांवर न्यायदंड आणीन. मी यहोवा आहे. आणि तुम्ही आहा त्या घरावरील रक्त तुम्हाला खुणेसाठी होईल. आणि जेव्हा मी रक्त पाईन तेव्हा तुम्हाला ओलांडून जाईन. आणि मी मिस्र देशाला मारीन तेव्हा तुमचा नाश करायला तुम्हावर पीडा येणार नाही. आणि हा दिवस तुम्हाला आठवणीसाठी होईल. तुम्ही तो यहोवाचा उत्सव म्हणून पाळावा. तुम्ही आपल्या पिढ्यानपिढ्या तो सर्व कालच्या नियमाने पाळावा. Same words Jesus used तेच शब्द येशूंनी वापरले when he broke bread. जेव्हा येशूंनी भाकर मोडली. He said, do this in memory येशू of काय me. म्हणाले? इथं लिहिलंय तेच, माझ्या आठवणीत हे करा. Isn't it? The same words. ते तोच शब्द आहे, माझ्या आठवणीत. 14व्या वचनात लिहिलंय, हा दिवस तुम्हाला आठवणीसाठी होईल. तसे येशू पण म्हणाले, माझ्या आठवणीसाठी हा दिवस पाळत जाल, See? प्रभू So भोजन घेत today, जाल. in memory of this incident, Oh. we are observing प्रभू breaking भोजन. of bread. तर आज या घटनेच्या स्मरणार्थ, आज या घटनेच्या आठवणीत आपण प्रभू भोजन घेणार आहोत. We are not thinking about Israel and Egypt. आपण काही इस्रायल आणि इजिप्तचा, मिस्र देशाचा विचार करत नाहीये. Our Passover lamb is the Lord Jesus Christ. आपल्या वलांडणाचं कोकरू प्रभू येशू ख्रिस्त आहेत. His blood has been shed येशूंचं रक्त येशूंनी आपल्यासाठी सांडलंय on the cross of Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर. and that has saved us. आणि त्याने आपण तारले गेलो. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. And what happened later? मग काय झालं? Bible says something great happened. बायबल म्हणतं काहीतरी महान असं कार्य झालं. Pharaoh said, फारो राजा बोलला, Moses, come immediately to my मोशे palace. लगेच महालात भेटायला ये मला. At night Moses came. आणि रात्रीच्या प्रहरी मोशे गेला. Pharaoh's eldest son is dead. फारोचा थोरला मुलगा वारला. Pharaoh said, फारो बोलला, you are a curse to us, तू Moses. शाप आहेस आमच्यासाठी मोशे. Go. जा, You go. तू जा, Your people go. तुझे लोक पण जाऊ देत. Moses said, yes. मोशे म्हणाला, येस हो, This is what I have been telling you. You never हेच listen. मी तुम्हाला सांगत होतो, तुम्ही ऐकत नव्हता. Let my people go. माझ्या लोकांना सोडा म्हणत होतो मी सर. And today we are going. आणि आज आम्ही चाललो. I am not going alone. मी एकटा नाही जाते. I'm going with my family. माझा परिवार घेऊन मी I'm चाललो. going with my cattle. माझी गुरढोरं We घेऊन are मी going चाललो. with our people. आमचे लोक घेऊन आम्ही चाललो. All of us. आम्ही सर्वजण The चाललो. whole Vineyard Workers Church of Christ. संपूर्ण विनियार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च We आम्ही are चाललो. going together आम्ही एकत्र चाललो out into the rapture. स्वर्गारोहणात.
into the promised land. देवाने दिलेल्या अभिवचन दत्त देशात I will not go alone. मी एकटा जाणार नाही, I will take others with me. इतरांना पण माझ्या सोबत घेऊन जाणार. And Moses said, आणि मोशे बोलला, not a hoof will be left behind. एक खूर म्हणून मागे राहणार नाही, Not a hoof of a cattle will be left behind. गुराढोराचं खूर म्हणून मागे राहणार नाही. We will go. जाणार आम्ही, With our people, with our cattle, आमचे we will लोक, go. आमचे गुराढोर, आमची खिल्लार आम्ही घेऊन चाललो. We are going to worship the Lord. देवाची आराधना करणार आम्ही. We are going to Mount Sinai. चाललो आम्ही सिनाय डोंगराकडे. There we are going to meet our God. तिथे आमच्या देवाला आम्ही भेटणार. Because we are special people. आम्ही खास लोक आहोत, Called out people. आम्ही बोलावलेले लोक आहोत, Peculiar people. आम्ही विशिष्ट लोक आहोत, राजकीय याजक गण A आहोत, chosen generation, a निवडलेला- royal priesthood, a holy nation. निवडलेला वंश आहोत, पवित्र राष्ट्र आहोत आणि याजक गण आहोत. We are going to meet our God. चाललो आम्ही आमच्या देवाला भेटायला. सियोन And- देश हमारा है देश, And He is going to रहते हम give, परदेश. He is going to give us the commandments. तो आम्हाला आज्ञा करणार, वरून Special commandments. खास आज्ञा आम्हाला देव देईल, Not given to anybody in the world. ज्या आज्ञा अख्ख्या जगात कुणालाही दिलेल्या नाहीयेत. Only to us. त्या आज्ञाच्या देव फक्त आम्हाला देईल. 10 commandments was given only to Israel. 10 आज्ञा फक्त इस्रायलला दिल्या गेल्या आणि Praise कुणालाही नाही God. अख्ख्या जगात. Amen. आमेन. Because He is concerned about us. कारण देवाला आपली काळजी आहे. And Bible says आणि बायबल म्हणतं, the Egyptians wanted them to go. मिस्री लोकांची मग इच्छा झाली की हे इस्रायल लोक आता जावेत. And the Egyptians favored the Israelites and gave them lots of jewels. आणि मिस्री लोकांनी कृपा केली या सगळ्या इस्रायली लोकांवरती, अनुग्रह करून त्यांना बरंच काही सोनं, मोती, हिरे, नाणे देऊन टाकले. Verses 35, 36. 35-36 वचनामध्ये निर्गमात लिहिलंय 12वा अध्याय. And the people of Israel did as Moses said and asked the Egyptians for silver and gold, jewelry and for clothing. And the Lord gave the people favor in the sight of the Egyptians so that they let them have what they asked. And they spoiled the Egyptians. निर्गम 12, 35 आणि 36. आणि इस्रायलाच्या संतानांनी मोशेच्या वचनाप्रमाणे केले आणि त्यांनी मिस्र्यांजवळ रुपयाचे दागिने, सोन्याचे दागिने, वस्त्रे मागितली आणि लोकांवर मिस्री कृपादृष्टी करतील असे यहोवाने केले. म्हणजे त्यांनी मागितले होते ना ते त्यांनी त्यांना घेऊ दिले आणि या इस्रायली लोकांनी त्या दिवशी मनसोक्त मिस्र्यांना लुटलं. Praise God. Some will say, what God is asking us to be robbers? काही लोक म्हणतील काय देव आपल्याला चोऱ्या करायला शिकवतो का? 400 years they worked. 400 वर्ष गुलामी केली होती त्यांनी You have मिस्रांची. to get that money. तो पैसा तर मिळाला पाहिजे ना. Ah. है की नाही? If you have worked, God will see that you get your due. तू जर ते काम केलंय, तू जर ते श्रम घेतलेले आहेत, तर त्याचं वेतन तर देव तुला देणार. Amen. Amen. Yes. जो 400 years they worked, they built cities. 400 वर्ष त्यांनी गुलामी केली, काम केलं, मिस्र देशात नगरं बांधली. हा? They were hardly paid. त्यांना काय वेतन द्यायचा तो फारो राजा? अगदी कमी. But God touched them. देवाने स्पर्श केला पण त्यांना त्या Pay दिवशी. them की द्या तुम्ही आज यांना, हे मागतील ते द्यायचं. with 20% interest. 20% व्याजा सकट. वा वा. आणि इस्रायली पण मनसोक्त लुटून गेले की Praise आज नाही God. छोडेंगे. Plenty. They were all the नाही. women had jewels. हो, सगळ्या बायकांकडे भरपूर सोनं चांदी झालं Where त्या they were दिवशी. going in the wilderness. आणि चालले कुठे तर रानात. कोणाच्या लग्नात घालणार आहे? रानात. In the wilderness, they were all wearing that gold and walking. रानामध्ये सोनं चांदी अगदी मढलेल्या अशा इस्रायली बायका. Amen. मग घातलं बाबा, आमच्या देवाने दिलं आम्ही घालतो. God has a secured place for everyone in trouble. तसं ना देवाकडे जे कोणी त्रासात आहेत त्या सगळ्यांसाठी एक नेमलेली जागा आहे. Amen. आरक्षित जागा आहे. आरक्षण मागितली जातात ना अलीकडे. You आरक्षित will जागा आहे. never get peace in Egypt. तुम्हाला मिस्र देशात शांती मिळणार नाही. You will only get peace in Goshen. जीव घाबरेल जीव. शांती गोषण प्रांतातच मिळणार आहे. Remember, all these destructions that we found in Egypt are still there today here. हा सगळा नाश जो मिस्र देशात आपल्याला सापडला ना तो आजही इथे आहे. Yes. आहे अजून. Why don't you escape that Egypt and get into का Goshen? नाही त्या मिस्र देशाला सोडून देत आणि गोषेन प्रांतात का हो नाही जात? That's why Moses said, who is on the Lord's side, come to me. म्हणून मोशे म्हणाला डायरेक्टली, प्रभूच्या बाजूने जे असेल ना त्याने माझ्या बाजूला या. Amen. That is Goshen. त्याला गोषेन म्हणतात. Amen. आमेन. You have to pray, Lord, uproot my feet from the land of Egypt. Put my feet in Goshen, तुम्ही Lord. म्हणायचं प्रभू माझी पावलं मिस्र देशातनं काढ, अशी उपटून काढ आणि Plant. गोषेन प्रांतात येऊन रो. Plant my feet in the land of Goshen. माझी पावलं गोषेन प्रांतात तू रो. Amen. आमेन. Every trace of the Egyptian spirit
that is remaining in my life, let it go in the name of म्हणजे Jesus. मिस्री लोकांमधला एकही आत्मा माझ्यामध्ये राहता कामा नये, ती सगळी लक्षणं माझ्यातनं काढून टाक. Amen. Do not love the world nor the things हा. of the world. जग आणि जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका. मला लागलेलं जग देवप्पा माझ्यातनं बाहेर काढ. The lust of the eye, the lust of the flesh, and the pride of life is not of God. डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची फुशारकी देवापासून नाहीये. Amen. आमेन. Lord, प्रभू turn Pune and Maharashtra into a land of Goshen. पुण्याला महाराष्ट्राला गोशेन प्रांत कर दे बापा. For all the believer children, की सर्व बिलीवर लोकांची मुलं बाळ like you guided Ruth to the field of Boaz. जसं तू रूथला बरोबर बवाजाच्या शेतात जायचं मार्गदर्शन केलं ना You took her away from Moab आणि मोआब देशातून तू रूथला बाहेर काढलं and put her feet in the field of Boaz. आणि तिचे पाय तू बरोबर बवाजाच्या शेतात आणले. Put every believer's feet in the land of Goshen. तसं प्रत्येक बिलीवर माणसाची पावलं गोशेन प्रांतात आणून रोज Protect them from the plague of Egypt. आणि मिस्र देशातल्या पिढेपासून त्यांना सुरक्षित ठेव. Amen. आमेन. I'm telling you, if you receive Jesus Christ as your Lord and Savior, He will put your feet in Goshen and plant you there. मी सांगतो ना, तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्तांना आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलं ना, तर प्रभू तुमची पावलं बरोबर गोशेन प्रांतात आणून रोवेल. Praise God. मग ती गायची मजा आहे की जहां तू ना चाहे वहां मैं ना जाऊं. Amen. ऐसे ही नहीं गाना बेटा. And be content and be committed to the land of Goshen. आणि तृप्त राहा, समाधानी राहा, गोशेन प्रांताला करारी राहा, इमानी राहा. The peace that you get in the church, you will not get जी outside. शांती तुम्हाला चर्च मध्ये मिळते ना, माझं तुम्हाला उघडं ओपन आव्हान आहे, ती शांती तुम्हाला जगात मिळणार नाही, बाहेर Never, मिळणार नाही. never. नाही 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 म्हणजे नाही. Egypt has Pharaoh, मिस्र देशात फारो आहे, but Goshen has the Lord Almighty. पण गोशेन प्रांतात देवाधिदेव आहे. Isaiah 40 verse 22. यशया 40वा अध्याय त्यातलं 22व वचन. It is he that sits upon the circle of the earth, and the inhabitants thereof are as grasshoppers. See that? यशया 40वा अध्याय 22व वचन सांगत आहे, जो पृथ्वीच्या वरील मंडळावर बसतो तो हाच आहे आणि तिच्यावरील राहणारे टोळांसारखे आहेत. तो आकाशे मलमलीप्रमाणे पसरतो, राहण्यासाठी ती डेऱ्यांप्रमाणे विस्तारतो. Amen. आमेन. Egypt is always in trouble. मिसर नेहमी त्रासात पडतो, Goshen is always at peace. गोशेन नेहमी शांतीत राहतो. That's what we saw in Exodus 8:22 and Exodus 9:26. निर्गम 8:22 आणि निर्गम 9:26 या सगळ्या वचनांमध्ये आपण हेच पाहिलंय. What was the end of Pharaoh? आणि फारोचा अंत काय झाला? Pharaoh and his army ended in the Red Sea. फारो आणि फारोचं सैन्य तांबड्या समुद्रामध्ये संपलं. Moses and his people walked into the Red Sea and crossed over. मोशे आणि मोशेची माणसं तांबड्या समुद्रातनं पार गेली. Amen. आमेन. Same Red Sea. तोच तांबडा समुद्र, Egypt drowned. त्याच्यामध्ये मिसर बुडलं. Same Red Sea. तोच तांबडा समुद्र, Israel walked through it. इस्रायल त्यातून चाललं, मिसर बुडलं. Every Egyptian wealth is for you. सगळी मिस्री मालमत्ता तुमच्यासाठी आहे. If you only know how to move with God. जर फक्त तुम्हाला देवाची नाडी कळली आणि तुम्ही देवाबरोबर व्यवस्थित नीट चालायला लागलात ना, तर हे सगळं शक्य आहे. Jesus always selects the best for you. येशू नेहमी तुमच्यासाठी, तुझ्यासाठी अतिउत्तम ते निवडतात. That's why I always, request you to talk to Jesus about anything, any decision you are making in this world. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी विनंती करत असतो की या जगामध्ये जगत असताना जे काही तुम्ही निर्णय घेता ते घेण्या अगोदर एक दोन शब्द येशूंसमोर पहिले ठेवा. See? And God does not want to see you living a very ordinary आणि life. देवाला काही तुम्हाला अगदी मध्यम साधारण बेताचं जीवन जगताना बघायचं नाहीये. No. He wants to see miracles in Goshen every day. देवाला गोशेन प्रांतात रोज चमत्कार बघायचे. In Goshen you will see miracles every day. गोशेन प्रांतात तुम्हाला रोज चमत्कार पाहायला मिळतील. Every person in the land of Goshen was blessed. गोशेन प्रांतातला प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित झाला. If you also stay in Goshen तसं तुम्ही सुद्धा जर गोशेन मध्ये राहिलात, by making some few changes in your life, थोडेफार काही बदल तुझ्या आयुष्यात जे करावे लागतील ते करून जर तुझ्या गोशेन मध्ये तू राहिला, staying in His Word, त्याच्या शब्दात राहिला, making prayers every day, रोज प्रार्थना केल्या, staying under His wings, त्याच्या पंखांखाली राहिला, staying in the church, चर्च मध्ये राहिला,
loving your brethren, बंधुजनांवर प्रेम जर केलं, all the blessings are yours. सगळे आशीर्वाद तुझे आहेत. Amen. आमेन. All the blessings are yours. सगळे आशीर्वाद तुझे आहेत. Proverbs 24:26. नीतिसूत्र 24वा अध्याय आणि त्यातलं 26वं वचन. Every man shall kiss his lips that giveth a right answer. नीतिसूत्र 24वा अध्याय आणि त्यातलं 26वं वचन. जो यथार्थ उत्तर देतो तो ओठांचे चुंबन घेतो. Yes. Right answer is coming from God for you. यथार्थ म्हणजे योग्य उत्तर तुझ्यासाठी देवाकडून येत आहे. If they had not listened to Moses, जर त्यांनी मोशेचं ऐकलं नसतं they would have all perished. तर त्यांचा सगळ्यांचा नाश झाला असता. There is a wisdom that God is releasing upon his people today. एक ज्ञान आहे जे ज्ञान देव आज त्याच्या लोकांवर मोकळं करतोय. You cannot be left behind. तुम्ही नाही मागे राहू शकत. The more you hear the word of God, जेवढं तुम्ही देवाचं वचन ऐकाल, Saturday, Sundays and Mondays, शनिवार रविवार सोमवार, you will be wise. तेवढे तुम्ही ज्ञानी व्हाल, You will know how to live in this world. तेवढे हुशार व्हाल. या जगात कसं जगायचं ते तुम्हाला कळेल. Amen. आमेन. See what it says. काय लिहिलंय बघा ना. The word every. Every man, प्रत्येक माणूस, not some men. काही माणसं In नाही. Proverbs 24:26. नीतिसूत्र 24:26 तिथेच आहे मी. Every man, जो प्रत्येक माणूस, जो not प्रत्येक. many also. अनेक नाही. Everyone. जो 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 म्हणजे एक, सगळे नाही. नाही, नाही. Every man, प्रत्येक माणूस, not some men, काही नव्हे not even many men, किंवा अनेक नव्हे, but all men. तर सर्वजण, Every man. प्रत्येक माणूस. When God gives you the wisdom to handle the situations, जेव्हा देव तुम्हाला परिस्थिती सांभाळायचं ज्ञान देईल, you will shine in your areas. तुम्ही तुमच्या क्षेत्रांमध्ये चमकाल. Yes. म्हणजे जो यथार्थ उत्तर देतो तो Yes. ओठांचे चुंबन घेतो. म्हणजे प्रत्येक जण त्यातनं कोणी वंचित नाही. Amen. आमेन. Because you have the right answer. कारण तुमच्याकडे योग्य उत्तर आहे. That's why they will kiss your lips. म्हणून तुमच्या ओठांचं चुंबन ते घेतील. They will say, ते म्हणतील, blessed are your lips. तुझे ओठ आशीर्वादित असोत. They have spoken wisdom to me. ज्ञान बोलला, तुम्हाला ज्ञान सांगितलं साच. तुझ्या People tell- ओठांना माझा मुका. People tell me. लोक मला You know, सांगतात. they people say, no. असं करतात Why they say that? का? What a thing you said. की काय बोललात Ah, तुम्ही. wow. वा, Isn't it? है ना, लोक करतात ना असं. People tell me, लोक मलाही म्हणतात, Pastor, पास्टर what you said made my काय life. बोललात तुम्ही, आज माझं जीवन बनलं त्यात. Wisdom from God. देवाचं ज्ञान. Simply because we believers have the right answer. बस एकच कारण की आपल्या बिलीवर लोकांकडे योग्य उत्तर आहेत म्हणून. Amen. आमेन. Many times people come and tell me, अनेक वेळा लोक येऊन मला सांगतात, Pastor, पास्टर what a right thing you said. काय बरोबर बोलला तो तुम्ही. I said, why? What म्हटलं happened? का रे बाबा, काय No, झालं. you said we should not get married to नाही, तुम्ही unbelievers. म्हटलं होता अविश्वासी लोकांशी लग्न नाही करायचं But आपण. I said I will try. पण मी म्हटलं, मी हो का, लग्नाचे आणि And I प्रयत्न? did it. And मी today I'm लग्नाचा fallen on my face. प्रयत्न केला परंतु तरी मी आणि पडलो बघा आज मी तोंडावर. But today पण आज I had decided मी ठरवलंय, I will get married to a believer. मी तर बिलीवरशीच आता लग्न And their, करणार. li- and their life shined. आणि मग त्यांची जीवनात चमकतात. And then they come and tell me, मग येऊन मला सांगतात, your words. तुमचे शब्द पास. वा, बस. हा अर्थ आहे याचा. Yes, that is the तुमच्या reason. तुमच्या ओठांचे चुंबन हे जे आहे ना, त्याचा अर्थ आहे की पास्टर बोलल्यानंतर जेव्हा तुम्ही म्हणता ना की वा काय बोललात, Ah. ते You are not expected to live ordinary life like the Egyptians. मिस्री लोकांसारखं मध्यम पद्धतीचं जीवन जगायला तुमच्याकडनं अपेक्षा नाही. They will live in darkness. You have to live in ते light. अंधारात जगणार, तुम्ही प्रकाशात जगायचंय. Not a dog should bark at you. एक कुत्र भुंकणार नाहीये तुझ्यावर. You are different. You are unique. तू वेगळा आहे, तू विशिष्ट आहे. You are God's powerhouse. तू देवाचा पॉवर हाऊस आहे, सामर्थ्याचं घर. Amen. देवाचं तू, You are God's ambassadors. तू देवाचा प्रतिनिधी, राजदूत. You are God's representatives. तुम्ही देवाचे प्रतिनिधी आहात. You have an assignment. तुम्हाला एक कामगिरी दिली आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. The difference must be clear. आणि जो फरक आहे ना, तो अगदी क्लिअर पाहिजे. When you are placed among unbelievers, people should say, he is a believer. अविश्वासू लोकांमध्ये तुम्हाला ठेवल्यानंतर कळून आलं पाहिजे की हा बिलीवर आहे. We know when we see darkness, we know this is darkness. आपण बघतो ना, अंधार आपल्याला दिसला की आपल्याला कळतं हा अंधार आहे. When we see the light, we say this is light. आणि लाईट दिसला की आपण म्हणतो हा लाईट आहे. That should be the difference seen within us. असा फरक आपल्यामध्ये दिसून आला पाहिजे.
when we sit among the unbelievers. जेव्हा अविश्वासू लोकांमध्ये आपण जातो बसतो तेव्हा असा फरक आपल्यात दिसायला हवाय. We don't need to copy the unbelievers. आपण काय अविश्वासू लोकांची नकल करायची गरज नाही. Oh, I want to be like him. मला त्यांच्यासारखं No, बनायचं. we have to imitate Christ. आपल्याला ख्रिस्तासारखं बनायचं, ख्रिस्ताचं अनुकरण करा. Amen. When we see somebody succeeding in the industry, we want to copy him. जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आपण एखाद्याला यशस्वी होताना पाहतो आपण म्हणतो मी आता ह्याचंच अनुकरण करणार, मी ह्याची नक्कल करणार. When we want to run a business or start a business and start up, we buy books. आपल्याला काही व्यवसाय वगैरे सुरू करायचं असेल, स्टार्टअप वगैरे काही घालायचं असेल तर आपण पुस्तकं विकत घेतो वाचायला. Okay, you take those books. ठीक आहे, हरकत नाही, घ्या तुम्ही. But God has got greater wisdom. पण देवाकडे सगळ्यात मोठं ज्ञान He आहे. will guide you in देव everything. तुला मार्गदर्शन करेल सगळ्या गोष्टींमध्ये. When we hear somebody giving a testimony of how their industry flourished, जेव्हा आपण एखाद्या माणसाची साक्ष ऐकतो की त्यांचा व्यवसाय, त्यांची कंपनी, इंडस्ट्री कशी भरभराटीला आली, we run and take the ideas. आपण जातो त्यांच्या कल्पना घेतो. See, maybe that is not God's plan for you. पण कदाचित देवाची योजना तुझ्यासाठी ती नसेल. He wants you to seek wisdom from His lips. आणि देवाची इच्छा आहे की देवाच्या ओठांपासून तू ज्ञान शोध, Amen. की तू बोल मी ऐकतोय, Praise तू God. बोल मी शिकतोय. Amen. Jacob flourished. याकोब समृद्धीला आला, Abraham flourished. अब्राम समृद्धीला आला, Solomon flourished. शल्मोन समृद्धीला David आला, flourished. दावीद समृद्धीला आला, Ruth flourished. रूथ समृद्धीला आली. Which businessman guided them? कुठल्या व्यावसायिक माणसाने का उद्योगपतीने त्यांना मार्गदर्शन केलं होतं? Daniel flourished. दानिएल भरभराटीला आला, Joseph flourished. योसेफ भरभराटीला I आला. mean, who gave them any kind of guiding? कोणी त्यांना, guidance? कोणी करियर काउन्सिलिंग कोण किया इनको सबको? कोई नाही. God. देवाने केलं. देवाने त्यांना करियर काउन्सिलिंग केलंय की ये तुला सांगतो तू काय व्यवसाय करायचा. आमेन. Amen. तुला सांगतो मी तू कुठली नोकरी धरायची आहे. Jacob was guided by God through visions and dreams. याकोबाला तर देवाने दृष्टांताद्वारे स्वप्नांद्वारे मार्गदर्शन केलं. So much so that his cattle became greater than Laban's cattle. इतकं की लाबानाच्या गुराढोरांपेक्षा ह्याची कळप ह्याची गिल्लारं वाढली. Guidance from God. देवाकडनं मार्गदर्शन. लाबानाचं डोकं जाम झालं Amen. की हे क्या है. God said, देव बोलला as Jerusalem is surrounded by mountains, so I will surround you now and forever. यरूशलेमेच्या सभोवताली जसे डोंगर आहेत तसं आतापासून कायम मी तुझ्या सभोवताली आहे. Psalm, प्रभु यहोवा मुझ में आजकल उसका डेरा है. yes, Psalm 125 verse 2. स्तोत्र 125:2. As Jerusalem is surrounded by mountains. आणि यरूशलेमेच्या सभोवताली डोंगर आहेतच. Even today, if you see, it is surrounded by आज mountains. पण तुम्ही जर गेलात इस्रायल यरूशलेम चारी बाजूने डोंगर आहेत All enemy countries are around it. आणि सगळे शत्रू देश सभोवताली. Even today, आज पण all enemy countries are around सगळे it. शत्रू देश सभोवताली आहेत. Israel is so small. इस्रायल इतकं छोटं आहे, छोटा देश आहे इस्रायल. I think so, maybe 1 crore 1 करोड असेल का लोकसंख्या maybe. त्यांची, काय माहिती. possible. कमी, फार कमी लोकसंख्या आहे. From one corner, you can see the end of Israel, other side. इस्रायल इतका छोटा देश आहे की इस्रायलच्या एका कोपऱ्यातनं इस्रायलचा दुसरा कोपरा आपण बघू शकतो. 5 kilometers, 5 किलोमीटर I think so, breadth. लांबी माझ्या मते. But most powerful. पण काय सामर्थ्यवान देश आहे. Because God is there. कारण देव तिथे आहे ना. Amen. देव तिथे राहिलाय. That's why I love to go to म्हणून Israel. ना मला इस्रायलला जायला फार आवडतं. That's why God took me 5 times. देवाने मला 5-6 वेळेला नेलेलं आहे. Or 6 times maybe. 6 वेळेला. Those who trust in God जे देवावर विश्वास ठेवतील ना shall enter the rest of God. ते देवाच्या विसाळात प्रवेश करतील. That's what Hebrews 4:3 says. इब्री करास 4:3 मध्ये लिहिलंय. Amen. आमेन. There is so much of anxiety outside, so much of एक तर pressure. बाहेर इतका दबाव आहे, इतकं दडपण आहे, स्ट्रेस आहे, टेन्शन आहे. You need to come running to Jesus. तुम्ही तर येशूंकडे पळत पळत यायचं. Jesus said, येशू बोलले how many times I wanted you all to come to me. किती वेळा माझी इच्छा होती की तुम्ही सगळ्यांनी माझ्या पंखांखाली यावं. Like the hen gathers a chicken under her जसं wings. कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखांखाली घेते तशी माझी किती वेळा इच्छा झाली होती. But you would not. पण तुम्ही यायचा नाही, तुम्ही येत नाही. Look, your house is in desolation. आता बघा तुमचं घर ओसाड आहे. Amen. आमेन. He said in John 16:33, योहान 16:33 मध्ये प्रभू बोलले be of good cheer, की धीराने आनंदाने राहा for I have overcome कारण the मी या world. जगावर मात केलेली आहे. Amen. आमेन. Yes, good will be there, bad will be there, but God will turn it out for our good in the end. अर्थातच चांगलं असणार आहे, वाईट असणार आहे,
पण सरतेशेवटी सगळंच देव आपल्या चांगल्याकडे नेणार आहे. Jesus has deprived this world of the power to harm you. येशूंनी या जगाला तुम्हाला इजा करायचं सामर्थ्य दिलेलं नाहीये. Yes. येशूंनी या जगाला तुम्हाला इजा करायचं सामर्थ्य दिलेलं नाहीये. No. वंचित ठेवलं येशूंनी त्या सामर्थ्यापासून जगाला. I mean, they cannot ruin you to the uttermost. म्हणजे अगदी समूळ तुझा नाश हे No, जग it will करू not नाही happen. शकत. Jesus has conquered this world for us. येशूंनी या जगावर आपल्यासाठी विजय घेतलाय. That's why we can rest in Him. म्हणून तर आपण येशूंमध्ये विसावा घेऊ शकतो. Amen. Amen. If you read the entire Hebrews 4th chapter, तुम्ही जर इब्रिकराचा संपूर्ण 4था अध्याय वाचला, you will see God only speaking about rest. तुम्हाला देव फक्त विसाव्याविषयी बोलताना तिथे दिसेल I want them to enter the rest. की माझी इच्छा आहे त्यांनी विसाव्यात यावे. The children of Israel did not enter my rest, आणि इस्रायली लोक माझ्या विसाव्यात आले नाहीत. but now also it is open. पण आताही तो विसावा त्यांच्यासाठी उघडा आहे. I want them to enter my माझी rest. इच्छा आहे त्यांनी माझ्या विसाव्यात यावं. That means God never intended that His children should suffer and struggle in life. याचा अर्थ देवानी कधी अशी इच्छा केली नव्हती की त्याच्या मुलांना आयुष्यामध्ये त्रास व्हावेत, संघर्ष करायला लागावेत. He wants us to overcome every area of our lives. प्रभूची इच्छा आहे की आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रावर आपण मात करावी. For that we need to believe in Jesus. पण त्यासाठी आपल्याला येशूंवर विश्वास We ठेवायला need to लागेल. trust in Him. येशूंवर भरोसा ठेवायला लागेल. We have to believe that His word is true. येशूंचा शब्द खरा आहे असा विश्वास ठेवायला लागेल. Don't struggle with the belief. संघर्ष नाही करायचा, विश्वासामध्ये डोकेफोड करायला नको. If the Bible says it is true, बायबल जर म्हणत आहे तर ते खरं आहे बस. amen. आमेन. Not seeing is believing, but hearing is believing. बघणं म्हणजे विश्वास नाही, ऐकलं माझा विश्वास बसला Because बस. the just shall live by faith. का न्यायी विश्वासावर जगेल. Amen. आमेन. The kingdom of God. देवाचं राज्य. The people said, where is the kingdom of God? लोकांनी विचारलं कुठे आहे देवाचं राज्य? Jesus said, you cannot see the kingdom of God. येशू म्हणाले देवाचं राज्य तुम्हाला दिसणार नाहीये. The kingdom of God is in believing, not seeing. देवाचं राज्य विश्वास ठेवण्यात आहे, बघण्यात नाही. The kingdom of God is in our midst. देवाचं राज्य आपल्यामध्ये आहे. This is the kingdom of God. हेच देवाचं राज्य आहे. We gathering here is the kingdom of आपण God. एकत्र गोळा होणं देवाचं राज्य आहे. What is the kingdom of God? देवाचं राज्य म्हणजे काय? Where the king rules. जिथे राजा राज्य करतो. Jesus is the king, he is ruling here. येशू राजा आहे आणि येशू इथे राज्य करतायत. That's why those who believe in Jesus आणि म्हणून जे लोक येशूंवर विश्वास will ठेवतील enjoy the presence of Jesus. त्यांना येशूंच्या सहवासाचा आनंद घेता येईल. Amen. आमेन. See, we are talking about God. आपण देवाविषयी We बोलतोय are बेटा. talking about the kingdom of God. आपण देवाच्या राज्याविषयी We are बोलतोय. talking about the king. आपण राजाविषयी बोलतोय And we are the subject of that kingdom. आणि त्या राज्यातली आपण प्रजा आहोत. Amen. Amen. We are talking about the God who is the God of this whole universe. जो देव संपूर्ण सृष्टीचा देव आहे त्याच्याविषयी आपण बोलतोय. See, even if God was, just suppose our God was a God of the earth, आपला देव जरी फक्त पृथ्वीचा देव असता we would still have fallen at his feet. तरी आपण त्याच्या पायी पडलोच असतो. Isn't it? हे की Oh, नाही? he is the God of this earth. की पृथ्वीचा देव आहे. Oh, then that means all my needs will be met. त्याचा अर्थ माझ्या सगळ्या गरजा हा भागवेल. Eh? है ना? But then little fear we'll have. पण मग थोडी भीती असणार. Oh, then if he is not the God of the sun, moon and stars, what if they fall on me? सूर्यचंद्र ताऱ्यांचा तो देव नसेल आणि सूर्यचंद्र तारे माझ्यावर कोसळले तर मग I mean, this God will not be able to help me. मग या पृथ्वीच्या देवाला मला मदत करता येणार नाही. We don't know how many gods are there. किती देव आहेत आपल्याला ठाऊक नाही. And what if there is a bigger God than the God of the earth? आणि पृथ्वीच्या देवापेक्षा कोणी मोठा देव असेल तर Oh, then what will happen? मग काय होईल? Say, but we have got one God पण एकच देव आहे who is आपला, the God of the heaven and the earth, जो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा देव आहे, who made the sun, moon and stars. त्याने सूर्यचंद्र तारे निर्माण केले. Finished. We have won. आपला विजय आपण जिंकलो, कारण सारे सृष्टी के मालिक Correct. We are talking पूरे about the सृष्टि का God मालिक वो of है. the whole universe, संपूर्ण सृष्टीच्या देवाविषयी बोलतो the आपण. maker of the heavens and the earth, स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता, the Alpha and the Omega, अल्फा आणि ओमेगा, the beginning and the end. आधी आणि अंत. आपण त्याला हलक्यात घेतो गोष्ट वेगळी, पण तो आहे फार महान. Yes. We think he's small आपल्याला असं वाटतं हा देव, अरे देव नाही देव, because he does not act like some of the monarchs, कारण की तो नाही ना वागत इतर काहींप्रमाणे. like some kings. जसे काही राजे वागतात त्याप्रमाणे नाही येशू राजा वागत. He looks so ordinary, येशू राजा दिसतो एकदम साधारण, sitting with the sinners, पाप्यांसोबत बसणारा, eating with the publicans. जकातदारांसोबत जेवणारा. Oh, can this be the God of the मग universe? हा काय सृष्टीचा देव असू शकतो Yes, का? he is. आहे.
म्हणून मी म्हणले त्याला आपण हलक्यात घेतो गोष्ट वेगळी, तो आहे फार महान. So once you realize the greatness of your God, एकदा का तुला तुझ्या देवातली थोरवी कळली ना, you will easily trust on Him. तुम्ही अगदी सोप्या रीतीनं त्याच्यावरती विश्वास ठेवा. Amen. आमेन. Goshen land. गोशेन प्रांत, Trust in Him. त्याच्यावर विश्वास ठेवा. So I challenge each one of you this evening, तर आज या सायंकाळी तुम्हाला प्रत्येकाला मी आव्हान टाकत आहे, minute by minute, मिनिटा मिनिटाला see where you are. तुम्ही कुठे आहात तपासा. Amen. आमेन. आमेन. See where you are. कुठे आहात तपासा, काय करताय, काय चाललंय, स्वारी कुठं जातीये जरा बघा. Amen. Read the Bible. बायबल वाचा, Pray every day. प्रार्थना रोज करा, Come to church. चर्चला रोज या, चर्चला येत राहा, Be passionate for God. देवासाठी आवेशी राहा, Seek His kingdom त्याचं राज्य and His शोधा, righteousness. त्याचा नीतिमानपणा All शोधा. these things will be added. या सगळ्या गोष्टींची भर पडेलच. Food, clothing, shelter is nothing for अन्न God. वस्त्र निवारा काही नाही रे He will देवासाठी. provide. देव पुरवेल. You don't even know तुला माहितही नाही how far we have reached since we have believed. विश्वास ठेवल्यापासून आपण कुठपर्यंत येऊन पोहोचलोय, तुला अंदाज आहे का? We are very close to heaven. आपण स्वर्गाच्या फार जवळ येऊन ठेपलोय. It's like Enoch, we are walking with God, Ah. immediately we will be with Him. अनोखाप्रमाणे आपण देवासोबत चालतोय 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 आणि एके दिवशी म्हटलं जाईल हे नाहीच आहेत. Amen. गेले. I can't imagine. I am so many years in the Lord. मला कल्पना करवत नाही की मी स्वतः एवढे वर्ष प्रभूत आहे. 35 years. 35 वर्ष मी येशू मध्ये आहे. And I'm 35 64 वर्ष today. माझं वय 64 आहे. And what a joy it is काय to आनंद आहे. be in fellowship with Him. त्याच्या सहभागीतेत राहणं आनंद आहे. I'm enjoying my life मी माझ्या जीवनात आनंद घेत आहे. under His protection, त्याच्या संरक्षणाखाली, under His covering. त्याच्या आवरणाखाली, His grace is on my त्याची head. कृपा माझ्या His डोक्यावर light आहे. shines upon त्याचा me. प्रकाश माझ्यावर He आहे. paves the way for तो me. माझ्यासाठी मार्ग तयार Sets करतो. angels for तो me. देवदूत माझ्यासाठी Heaven पाठवतो. backs me. स्वर्गाचा मला पाठिंबा आहे. बस ना, अजून काय हवंय? अपनी Z+ सिक्युरिटी हो गई. It's not only me, you also. आणि फक्त मी नाही, तुमचंही तेच आहे. Praise God. मग काय पाहिजे अजून आपल्याला? Amen. We will finish आमेन, here. आमेन. इथे आपण संपूया. We are breaking of bread today. आज प्रभू भोजन आहे ना? Thank you, Jesus. दे बाप्पा तुझे आभार. Rejoice in the Lord. प्रभू मध्ये आनंद करा. What has not happened will start happening in your जे life. घडलेलं नाहीये ते आता घडायला लागेल. Think of Goshen. गोशेन प्रांताचा विचार करा. God has opened up this church for me. देवाने माझ्यासाठी हे चर्च उघडलंय There I shall be blessed. आणि तिथेच मी आशीर्वादित होणार आहे. God has provided a Bible for me. देवाने मला बायबल पुरवलेलं आहे. There is my Goshen. बस तेच माझं गोशेन आहे. God has provided a name above every other name. देवाने सर्वश्रेष्ठ नाव मला दिलेलं The आहे. name of Jesus. येशूंचं नाव That is my Goshen. आणि तोच माझा गोशेन प्रांत आहे. God has provided leaders for me. देवाने मला लीडर पुरवलेले आहेत They are my Moses in the land of Goshen. आणि गोशेन प्रांतात तेच माझे मोशे आहेत. है ना? Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Thank you, आमेन. Father. धन्यवाद. Let us take some hymn आता काही गीत घेऊया. and take rejoicing hymn. जरा आनंदाचं गाणं घ्या बरं का. Let us rejoice in the Lord. थोडा आनंद करू प्रभू मध्ये आपण. Amen. हा? Because we are living in Goshen. का आपण गोशेन प्रांतात राहत आहोत ना? Goshen has 24/7 light. आणि गोशेन प्रांतात 24/7 प्रकाश आहे ना. 24/7 प्रकाश आहे गोशन लँड मध्ये, प्रांतामध्ये. प्रांतामध्ये. वा वा. Amen. आमेन. There is joy in Goshen. गोशेन प्रांतात There आनंद is आहे. protection in Goshen. गोशेन प्रांतात There is संरक्षण. peace in Goshen. गोशेन प्रांतात There is शांती. God in गोशेन Goshen. प्रांतात देव आहे. हालेलुया. तुझे आभार. See how Amen. Joseph planned it all up. योसेफाने बघा ना कसं सगळं प्लॅनिंग केलं. Beautiful planning. काय सुंदर प्लॅनिंग केलं त्या पठ्याने. That my people have to stay in की Goshen. माझे लोक ना आले ना की मी त्यांना ना गोशेन प्रांतात ठेवीन. If it was not God, म्हणजे देव जर नसताना how can God divide Goshen and Egypt? तर कसं देव ते गोशेन आणि मिसर पण वेगळं करणार होता. Why would he make Egypt to be in darkness and Goshen into light? का मिसर देशाला त्याने अंधारात ठेवून गोशेनाला मात्र प्रकाशात ठेवलं. हे असं जणू म्हणण्यासारखं ना, माझे लोक आणि माझी फॅमिली जर इथे पुण्याला शिफ्ट होणार असेल ना तर मी त्यांना म्हणेन गुरव पिंपळ्यातच घर घ्या. हे ऐसा आहे.
योसेफानी तसं काहीतरी केलं Yes. त्याच्या फॅमिलीचं. Means planning done. प्लॅनिंग वेल प्लॅन. हालेलुया. This वा वा. Bible is well planned, हे given to you बायबल for your सुद्धा benefit. अगदी व्यवस्थित वेल प्लॅन आयोजित असं तुला देवाने This दिलं. church also coming up here in Dapodi is well planned by God. दापोडीमध्ये हे चर्च उभं राहणं देवाने केलेलं प्लॅनिंग आहे. It's हे God's काय असं planning. नव्हतं का? Otherwise, who will allow us to have fellowship like this? नाही तर आपल्याला कोण परवानगी देणार आहे इथं अशी सहभागिता घ्यायला? We were having in schools and शाळेमध्ये classes. शाळेच्या वर्गामध्ये आम्ही सभा घ्यायचो. And there, the principal used to just lock it up some days. कधी कधी प्रिन्सिपल आम्हाला द्यायचे पण नाहीत वर्ग सभेला. Yes. मग तर झाडाखालीच यायचो आम्ही. We used मालूम to है be ना? there, and सबको then मालूम है. the principal used to just lock it up purposely at times. कधी कधी And तर प्रिन्सिपल मुद्दामून वर्ग लॉक करून निघून जायचे. he used to stay in Nagar नगर अहमदनगरला राहायचे त्या शाळेचे प्रिन्सिपल and used to go away. आणि निघून जायचे. And our people are standing out. आणि आपले लोक बाहेर येऊन बसलेले असायचे की आज डिसायपलशिप आहे, आज सभा आहे. And that principal was a Christian. प्रिन्सिपल ख्रिश्चनच होते बरं का, That's the असं funny मी part. सांगत आहे. That's the funny part. म्हणजे गंमतच आहे हो सगळी. ह्याला म्हणतात सावळा गोंधळ. But God gave us Goshen. पण देवाने आपल्याला गोशेन दिलं. देव म्हटलं यांना यांचा प्रांतच देऊन टाकतो आता मी. Amen. Praise the Lord. देवाला Come, धन्यवाद. let us praise. आमेन आमेन. Amen. हालेलुया. आमेन. पाप मेरा क्षमा किया. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। नया जीवन यीशु में. हालेलुया. आमेन. पवित्र आत्मा द्वारा, नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। हालेलुया। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। सबको बताएंगे मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. Amen. सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. एक कंठ से हम होसाना गाकर सबको बताएंगे. एक कंठ से हम होसाना गाकर सबको बताएंगे. Amen. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में.
Thank you, Jesus. Thank you, हालेलुया. तुझे Lord. आभार दे बापा. Loving Heavenly Father, I माझ्या thank you प्रेमळ and स्वर्गीय praise you बापा, for मी this तुझे evening. आभार मानतो, स्तुती करतो या सायंकाळच्या समयासाठी. Thank you for my people are in Goshen. धन्यवाद की माझे लोक गोशेन प्रांतात आहेत And as long as they are in Goshen, आणि जोवर ते गोशेन मध्ये आहेत, no plague shall come near their dwelling. एकही पिढा त्यांच्या घराजवळ येणार नाही, No dog shall bark against एकही them. कुत्र त्यांच्यावर ओरडणार भुंकणार नाही, No darkness will come over their home. एकही अंधार त्यांच्या घरावर येणार नाही, Because कारण they are living under your covering, Lord. तुझ्या आवरणाखाली ते राहत आहेत, They are living by your word, Lord. तुझ्या शब्दांमध्ये ते राहत आहेत, They are living by the name of Jesus. येशूच्या नावावर जगतायत. That's why म्हणून only good will happen. चांगलंच घडणार, Only good things will happen for them. चांगल्याच गोष्टी त्यांच्या जीवनात घडणार, Yes, this is what the Lord is saying. असं प्रभू बोलत आहे बरं का. आता Don't lose hope. आशा सोडू नकोस. Goshen is a land of hope. गोशेन आशेचा प्रांत आहे, Goshen is a land of blessing. गोशेन आशीर्वादाचा प्रांत आहे, Goshen is a land approved and stamped by God. गोशेन देवाने मान्यता दिलेला प्रांत आहे, It's a plan of God. देवातल्या योजनेतला आहे तो. God causes a division between the world and his people. जग आणि देवाचे लोक यांच्यामध्ये देव भेद करतो, He separates them. विभाजन करतो. देव त्यांना वेगळं करतो. He has separated you देवाने तुम्हाला वेगळं केलंय from Egypt. मिस्र देशापासून. He has separated you from the world देवाने तुला जगापासून वेगळं केलंय so that he can fully bless you. अशासाठी की देवाला तुला पूर्ण रीतीने आशीर्वाद देता यावा, Because he wants to give you the best. कारण देवाला तुला उत्तम द्यायचं आहे. So say thank you, म्हणून Jesus, म्हणा धन्यवाद येशू that I am in the land of की Goshen. मी गोशेन प्रांतात आहे, I am in direct line of your blessings. मी डायरेक्ट तुझ्या आशीर्वादाच्या प्रांतात आहे. And now आता I pray, Lord, मी प्रार्थना let करतो, the प्रभू, blessings fall on Goshen. आशीर्वाद गोशेनवर पडू देत. Let your blessings fall on my people this evening. तुझे आशीर्वाद आज सायंकाळी माझ्या लोकांवर पडू देत. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात Bless त्यांना them. आशीर्वाद दे, Be with them. त्यांच्या सोबत राहा, Strengthen them. त्यांना ताकद दे, Heal them. त्यांना आरोग्य दे, Let no sickness touch them. एकही आजार त्यांना हात लावता कामा Let no नये, demonic power touch them. एकही सैतानी शक्ती त्यांना हात लावता कामा नये. Be their guide. त्यांचा मार्गदर्शक बन, Direct them. त्यांना रस्ता दाखव, Speak to them. त्यांच्याशी बोल, Lead them from glory to glory. गौरवातून गौरवाकडे त्यांना चालव. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. I believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागितली. Amen and amen. आमेन, Praise God. आमेन.